जिल्ह्यात सिंगम म्हणून ओळखले जाणारे आणि अवैध व्यावसायिकांच्या मनात धडकी भरवणारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे मोठी कारवाई केली। चिंचोली येथे वाळू माफियांवर कारवाई करत त्यांनी तब्बल 28,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामुळे अवैध धंद्यावाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले। या पथकाने आतापर्यंत विविध ठिकाणी छापा टाकून अवैध व्यावसायिकांना हैराण केले आहे। रात्री 23 जून रोजी खाडे आणि त्यांच्या पथकाने राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील नदीपात्रात वाळू माथ्यांवर कारवाई करण्यासाठी फिल्मी स्टाईलने प्रवेश केला। साध्या वेशातील पथकाने पिकअप ट्रॅक्टर आणि दुचाकीवरून नदीपात्रात जात वाळू माफियांना रंगेहात पकडले। या कारवाईत एक डंपर, 2 ट्रॅक्टर आणि नदीपात्रातून उत्खनन केलेला 18 ब्रास वाळूचा साठा असा एकूण 28,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 4 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली। वाळू माफियावर कारवाई केल्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी अवैध धंद्याकडे आपले पथक वळवले। राहुरी शहरातून पायी पेट्रोलिंग करत संशयित वाहने, टपऱ्या, दुकाने, हॉटेल्स आणि लॉजची कसून तपासणी केली। यावेळी त्यांच्यासोबत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि खाडे यांचे विशेष पथक उपस्थित होते। यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांना आवाहन केले की त्यांना अवैध व्यावसायिकाबद्दल कोणतीही माहिती द्यायची असल्यास त्यांनी थेट पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्याशी संपर्क साधावा। त्यामुळे राहुरी शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल जाधव। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।